कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे। या ओळीचा अर्थ तसा सोपा आहे, पण कुणाचं शीश कुणापुढे लावणार आहे, कुणाला नमन करायचंय, या सगळ्याचा अर्थ नीट लागायला हवा नेत्रा। जरा जरी चूक झाली ना तर आपण वाट भटकू। बरोबर आहे आत्या तुमचं। आपल्याला वाटलं होतं तिसरी पेटी जलतत्वाची आहे म्हणून आपण पाण्याची जागा शोधत होतो, पण तिसरी पेटी अद्वैत साहेबांची होती। बारुळात सापडली आपल्याला। आणि तिसऱ्या पेटीनंतर समीकरणं खूप बदलली आहेत। अनपेक्षित गोष्टी समोर येत आहेत, अनपेक्षित गोष्टी घडत आहेत। म्हणूनच आपण कुठल्याही निर्णयापर्यंत नको पोचूया। थोडा वेळ घेऊया, विचार करूया, कारण मला मनापासून असं वाटतं ही पेटी सर्वार्थानं वेगळी आहे। अर्धी लढाई जिंकलोय आपण। खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची शोध घ्यावा। स्वर्ग कुठे वसतो तिथे सिंहासन सुद्धा असेल आणि तिथेच शोध घ्यायचा आहे। पण कुणाचं सिंहासन? असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे। पेटीवर असा कुठला भार आहे की ज्यामुळे पेटी सुखावली? तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे। दुष्ट शक्ती म्हणजे विरोचक। आत्या, याचा अर्थ चौथी पेटी विरोचकाची सुद्धा असू शकते। आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी। या श्लोकात जलतत्वाचा कुठेही उल्लेख नाहीये। आत्या, हा श्लोक रुपालीबाई साहेबांकडे सुद्धा आहे। चौथी पेटी जर खरंच विरोचकाची असेल आणि ती रुपालीबाई साहेबांना सापडली तर अर्थ का कळत नाहीये या श्लोकाचा? का कळत नाहीये? विरोचक आहे ना मी, मग एवढा वेळ नाही लागता का? काहीही करून त्या पेटीपर्यंत लवकरात लवकर पोचायला हवंय मला। रुपाली, कर काहीतरी कर। हरकत नाही, सर्पलिपी असलेली पेटी तरी कुठे सापडत होती मला। बंटीला कुठे ठेवलंय हे पण माहित नव्हतं ना, पण नंतर सगळं कळलं त्या माझ्या सेवकामुळे, त्या नागामुळे। आताही असाच चमत्कार घडेल। पुन्हा माझा सेवक या विरोचकाला मार्ग दाखवेल, येईल तो। वाट बघावी लागेल पण येईल। तो येईपर्यंत मला अद्वैतला गुंडाळून ठेवायला हवं। तोपर्यंत नेत्राने त्याच्या मनात काही भलतसलत भरवायला नको। कार्यकर ऐका, उद्याची मीटिंग मी नाही अटेंड करणार आहे। आय नो मी मीटिंगला असणं इम्पॉर्टंट आहे, पण तेजस करेल अटेंड मीटिंग। हो, मी घेईन त्याच्याकडून नंतर डिटेल्स। ओके।
पण अखेरीस या विरोचकाचा सूड पूर्ण झालाय. आधी काय काय झालंय? ऑफिस मधून आल्यावर मला हाक मारतोस नेहमी, आज तसाच वरती निघून आलास, हाकही नाही मारलीस. असं काय काय झालंय? अगं नाही, मी ते फोनवर बोलत बोलत आलो ना, त्यामुळे. तुला बरं वाटत नाहीये का? ताप आलाय का? नाही, मी ठीक आहे. आधी तू आंघोळीला निघालास का? मी तुला डोक्यावर तेल घालून देते, बरं वाटेल तुला. नाही, नको. अरे तुला आवडतं ना मी तेल घातलेलं. नाही, मग ये बघू. नको कसं, इथे बस बस, तुला खरंच बरं वाटेल. ऐक माझं, बस 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 खाली. सरक जरा, सरक, बस. धर. तुला सांगायचंच राहून गेलं आधी. मैत्रिणीकडे गेले होते ना परवा मी, म्हणजे आमची महिला मंडळाची मीटिंग होती. तिथे एकीने सुचवलं की प्रत्येकीने आपापल्या खास नात्याविषयी बोला. मग काय, कोणी आईविषयी बोललं, कोणी बहिणीविषयी बोललं, बऱ्याच जणी तर नवऱ्याबद्दलच बोलल्या, पण मी माझ्या आणि माझ्या लाडक्या मुलाच्या नात्याबद्दल बोलले. म्हणजे तुझ्या, आपल्या नात्याबद्दल. मी म्हणाले की आमचं काही रक्ताचं नातं नाहीये, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नातं आहे आमचं. त्यानेही कधी मला सावत्र मानलं नाही आणि मीही मानलं नाही. मी म्हटलं त्याचं त्याच्या जन्मदात्या आईवर नसेल ना इतकं माझ्यावर प्रेम आहे. म्हटलं आहेच माझं आणि आधीचं नातं तसं. तुझ्या आणि माझ्या नात्याविषयी बोलायला मला अख्खा दिवस सुद्धा पुरणार नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हटलं नाही, खरंच खरंच आमचं नातं असंच आहे. तेल दे ना. काय झालं? तेल दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.